नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज दिनांक 28 जुलै 2026 रोजी मंत्रिमंडळ बैठक संपन्न झालेला आहे। या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आलेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता मंत्रिमंडळ बैठकीतील आज दिनांक 28 जुलै 2026 महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, तुमच्या समोर मंत्रिमंडळ बैठकीतील घेण्यात आलेले महत्त्वपूर्ण निर्णय समोर आहेत, पाहू शकता। पहिलं, महाॲग्री AI धोरणा अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता व ॲग्रीटेक नाविन्यता केंद्र कार्यालयातील व्यवस्थापकीय संचालक पदास मान्यता। दुसरं आहे मादक द्रव्ये व मादक पदार्थ अधिनियम 1985 म्हणजे NDPS ॲक्ट अंतर्गत दाखल प्रकरणे चालवण्याकरिता पुणे येथे विशेष न्यायालय स्थापन करण्यास मान्यता। तिसरं निर्णय आहे कर्जत म्हणजे जिल्हा अहिल्यानगर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यास आणि त्यासाठी आवश्यक पदे मंजूर करण्यास मान्यता। चौथा निर्णय आहे कुर्डवाडी म्हणजे तालुका माडा जिल्हा सोलापूर येथे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय स्थापन करण्यास आणि त्यासाठी आवश्यक पदे मंजूर करण्यास मान्यता। त्यानंतर पुढचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीतील पाहू शकता। अनुसूचित जाती किंवा जमाती म्हणजे अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 सुधारित अधिनियम 2015 अनुसार दाखल प्रकरणांच्या सुनावणीसाठी अहिल्यानगर, परभणी, सोलापूर, नांदेड व यवतमाळ येथे अनन्य विशेष न्यायालय म्हणजे एक्सक्लुझिव्ह स्पेशल कोर्ट स्थापन करण्यास मान्यता। त्यानंतर ग्रामपंचायत पाहू शकता, ग्रामपंचायत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या राखीव जागेवर निवडून आलेल्या उमेदवाराने जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यासंदर्भात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 मध्ये सुधारणा करण्याकरिता अध्यादेश। पुढचे महत्त्वपूर्ण निर्णय पाहू शकता। मुंबई रेल्वे विकास महामंडळ मर्यादित कंपनीच्या अधिकृत समभाग भांडवलामध्ये 25 कोटी रुपयांवरून 500 कोटी रुपयांपर्यंत वाढवणार। कंपनीच्या भरणा केलेल्या समभाग भांडवलातही 25 कोटीवरून 225 कोटी रुपये वाढवणार। त्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कलम 48 7 सुधारणा। गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतुकीसाठी स्वामित्व धनाच्या 10 पट दंड। बघा, एकूणच अशा पद्धतीने मंत्रिमंडळ बैठकीतील हे महत्त्वपूर्ण निर्णय आज दिनांक 28 जुलै 2026 रोजी घेण्यात आलेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती म्हणजे मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारे नाविन्यपूर्ण महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।